9व्या लग्नात बाशिंग तुटलं, लुटेरी दुल्हन। महाराष्ट्रातील अनेक तरुणांची लग्न होत नाहीयेत, अशी स्थिती असताना त्याला जबाबदार अनेक कारणे आहेत। यात पैसा, सामाजिक विषमता, शिक्षण, राहणीमान, व्यवसाय अशी अनेक कारणं लग्नाच्या वेळी आडवी येतात। त्यामुळे मुलांची लग्न होणं कठीण झाल्यानं अनेक लग्नाळू नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतायत। ते मुलीकडच्यांना पैसे देऊनही लग्न करायला तयार बसलेत। अशाच लग्नाळू नवरदेवांना टार्गेट करत एक मुलीनं तब्बल 9 लग्न करून या नवरदेवांना लुटलंय। पण बीडमध्ये अखेर 9व्या लग्नात या लुटेरी दुल्हनचं बिंग फुटलंय आणि पकडली गेली आहे। ही नवरी मुलांना कशी फसवायची, पैसा आणि सोनं कशी लुटायची आणि कशी पसार व्हायची, या सगळ्याची ही भन्नाट स्टोरी पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। बीड जिल्ह्यातील उमापूर गावातून समोर आलेली ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि गुन्हेगारी क्षेत्राला हादरवून टाकणारी आहे। ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांची हतबलता आणि कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एका बोगस टोळीनं नवरी एक आणि नवरदेव अनेक असा धंदा मांडला होता। या प्रकरणातील धक्कादायक वास्तव असं आहे की ज्या तरुणीनं उमापूर येथील तरुणाला आपल्या प्रेमाच्या जात ओढून लग्न केलं, तिचं हे पहिलं किंवा दुसरं नव्हतं, तर चक्क 9वं लग्न होतं। यापूर्वी तिनं 8 वेगवेगळ्या मुलांसोबत लग्नाचा बनाव रचून त्यांना लाखो रुपयांना लुटलं होतं। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ग्रामीण भागातील एका मोठ्या समस्येतून होते, ती म्हणजे तरुणांना लग्नासाठी मुली न मिळणं। याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी ही टोळी सक्रिय झाली होती। ही टोळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत असे। यामध्ये काही मध्यस्थ किंवा एजंट असत, जे ग्रामीण भागातील अशा मुलांचा शोध घेत ज्यांचं लग्न जमत नाहीये। उमापूर येथील पीडित तरुणाच्या बाबतीतही असंच घडलं। एजंटनं त्याला एक सुंदर मुलगी दाखवली आणि लग्नाचं आमिष दाखवलं। लग्नासाठी मुलीच्या कुटुंबाला एक किंवा एजंटला द्यावे लागणारे पैसे म्हणून या तरुणाकडून लाखो रुपये उकळण्यात आले। या टोळीची कार्यपद्धती अत्यंत धूर्त होती। मुलगी दाखवल्यानंतर काही दिवसातच लग्न लावून दिलं जात असे। लग्नानंतर काही दिवस ही तरुणी नवरदेवाच्या घरी राहत असे, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये। मात्र एकदा का हात साफ झाला की ती तरुणी दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करायची किंवा काहीतरी घरगुती कारण काढून माहेरी निघून जात असे आणि पुन्हा कधी परततच नसे। उमापूर येथील तरुणाच्या बाबतीतही असंच काहीसं घडणारं होतं। मात्र यावेळी या तरुणीचं बिंग फुटलं। तरुणाला तिच्या वागण्यावर आणि वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीवर संशय आला। त्यानं जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा त्याला कळालं की ही तरुणी याआधीही अनेक ठिकाणी अशाच प्रकारची नवरी बनली होती। तपासादरम्यान समोर आलेली माहिती अधिकच विषण्ण करणारी होती। या तरुणीनं यापूर्वी 8 जणांना याच पद्धतीनं फसवलं होतं। प्रत्येक लग्नात तिनं आणि तिच्या टोळीनं लाखो रुपये कमावले होते। ग्रामीण भागातील शेतमजूर आणि कष्टकरी तरुणांना ही टोळी टार्गेट करत असे, कारण हे तरुण अब्रू जाईल या भीतीनं पोलिसांकडे जाण्यास घाबरतात। मात्र उमापूर येथील पीडित तरुणानं धैर्य दाखवलं आणि थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे। या प्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पीडित नवरदेवानं केवळ स्थानिक पोलिसांकडेच नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास वेगानं सुरू केला असून या टोळीतील मुख्य सूत्रधार आणि एजंटचा शोध घेतला जातोय। मी योगेश शिंदे, राहणार उमापूर। माझ्या लग्नासाठी आम्ही स्थळ बघत होतो, माझे मामा, माझा भाऊ। तर ही बातमी माझ्या गावातील लग्न जुळवणाऱ्या एजंटला मिळाली। तर ते माझ्या घरी आले। ते मला बोलले, माझ्या मामाला बोलले, माझ्या भावाला बोलले की आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावा लागतील। तर त्यांनी हो नाही करत 3 लाख रुपयामध्ये डन केले। 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोनपे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोनपे, आणि एक 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली। 1-2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं। लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसांनी, 1 महिन्याभराने त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचं। नंतर त्यांनी खरी आई दाखवली, म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाही आहे। ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले आहे। तिने स्वतःहून आम्हाला दाखवले, कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती। तिला असं काय जाता आहे ना, त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवलं। प्रूफ दाखवल्याच्या नंतर हे त्याचं प्रूफ, हे जे 8 लग्नाचं आहे ना, हे 8 लग्नाचा तिचा प्रूफ, हे 8 लग्नाचा प्रूफ। गणेश अंदुरे आणि राधा अंदुरेने माझी फसवणूक केलेली आहे आणि माझी एकच मागणी आहे, त्या मुलीचं तिचं नाव आहे, त्या मुलीचं नाव आहे भारती जितेंद्र गुमास्ते। तिचं वय आज रोजी 19 वर्ष आहे, पण या अगोदर त्यांनी 8 लग्न केले। त्या अगोदर तिने 2023 पासून ही त्यांच्यासोबत आहे आणि ती 2023 पासून ही
त्यांच्यासोबत 8 लग्न करून माझ्याकडे आली 9वं लग्न करायला. आणि शेवटी मी तिला सोनं दागिने जे काय केले ते, घरात पैसे होते, माझा भाऊ माझी आई सगळे पुण्याला असताना आम्ही दोघंच घरी राहायचो. तर ती शेवटी यांनी ओढून नेलं तिला आणि माझ्या घरातले 80,000 रुपये रोख आणि जे काय सोनं दागिने होते 6 ग्रॅम ते पूर्णपणे घेऊन गेले. माझी एकंदरीत 9 लाखाची फसवणूक झाली. SP साहेबांकडे माझी एवढीच मागणी आहे की माझे हे गेलेले पैसे मला परत मिळावे आणि मला न्याय मिळावा, की यांनी सजा द्यावी, यांचे जे काय कार्य केले यांनी. माझी मागणी अशीच SP साहेबांना की जी माझी फसवणूक झाली ही आणखीन इतराची होऊ नये आणि ही जी बीड जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जी टोळी ही सक्रिय झालेली आहे यांना जेरबंद करावा, यांना आळा घालावा, माझी एवढीच मागणी आहे. अशा प्रकारच्या बोगस टोळ्या संपूर्ण जिल्ह्यात किंवा राज्यात कुठे कुठे पसरल्यात याचाही शोध घेतला जातोय. ही घटना केवळ एक फसवणुकीची घटना नसून ती समाजातील बदलत्या मानसिकतेचे आणि वाढत्या गुन्हेगारीची आहे. लग्नासारख्या पवित्र बंधनाचा उपयोग करून लोकांच्या भावनांशी आणि पैशांशी खेळणाऱ्या या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी आता सर्व स्तरांमधून होतीये. आता लग्नाचे निर्णय घेताना आणि अनोळखी मध्यस्थांच्या माध्यमातून व्यवहार करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हालाही लाखोंचा चुना लागू शकतो. सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात या 9 लग्नांच्या नवरीची चर्चा असून पोलीस आता या टोळीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी लग्नाआधी मुलीच्या कुटुंबाची आणि पार्श्वभूमीची सखोल चौकशी करणं, कोणत्याही मोठ्या रकमेचा व्यवहार थेट एजंटाच्या हातात न देणं आणि संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे. उमापूर येथील या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.